नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सरळ सेवा भरतीची तयारी करत असताना आपल्याला काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे बघा. तर मराठी व्याकरणामध्ये काही असे टॉपिक आहेत की ज्यावर दरवर्षी एक एक दोन दोन प्रश्न रिपीट होतात पहा. ठीक आहे, दोन दोन तीन तीन प्रश्न कधी कधी आपल्याला दिसतात. आता तुम्हाला स्क्रीनवर एक प्रश्न दिसतो आहे, तो प्रश्न आहे तलाठी एक्झाम 2023ला आलेला. आता त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय की तो समास टॉपिकवर प्रश्न आहे. आता या ठिकाणी बघा की खालील शब्दाचा समास ओळखा आणि त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे नवरात्र आणि खाली ऑप्शन दिलेले आहे तत्पुरुष समास आहे, बहुव्रीही समास आहे, द्विगु समास आहे आणि अविभाव समास आहे. मग आता हा कसा ओळखायचा, तर तुम्हाला सरळ सरळ दिसतंय तिथं नवरात्र. आता नवरात्र म्हणजे तुम्हाला 9 हा नंबर दिसून आलेला आहे, म्हणजे 9 रात्रींचा समूह, बरोबर आहे. तसेच त्या ठिकाणी आपण पाहतो की जसं पंचमुखी, त्रैलोक्य, बरोबर आहे, त्रिभुवन, तर यामध्ये 3, 4, 5 अशा संख्या दिसून आल्या. संख्या दिसल्या की डायरेक्ट त्याला काय म्हणायचं तुम्हाला, तत्पुरुष समास, ज्यामध्ये दुसरं पद काय असते, प्रधान असते. मग त्यामध्ये आपण पाहतो की त्यामधला एक प्रकार आहे तो द्विगु समास, म्हणजे तुमचं तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे, बरोबर आहे. आता समास टॉपिकवर हा एक प्रश्न झाला. लगेच याच टॉपिकवर त्याच पेपरमध्ये दुसरा प्रश्न तुम्हाला दिसतो आहे पहा. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसते आहे की खालील शब्दांचा समास ओळखा आणि शब्द दिलेला आहे महादेव. आता महादेव शब्द आपण जर म्हटलं तर महान असा देव, मग यामध्ये एक शब्द विशेषण आहे आणि दुसरा शब्द काय येतो, तर पहा या ठिकाणी महान असा देव, महान असा देव. आता काय आहे पहा, यामध्ये विग्रह केल्याच्या नंतर लक्षात येते महान हे विशेषण आहे, देव हे नाम आहे. मग हा प्रकार कुठं असतो, तर तत्पुरुष समासामध्ये कर्मधारय हा समास आपल्याला दिसतो आहे. मग आता इथं ऑप्शनमध्ये तुम्हाला उपप्रकाराने विचारला, परंतु ज्यामध्ये दुसरं पद महत्वाचं असते म्हणजे काय, तर तत्पुरुष समास हा प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसतो. तर अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला पेपरमध्ये येईल किंवा संभाव्य प्रश्न काय असते, अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी तुम्ही विदर्भ सरळ सेवेच्या या पेजला सबस्क्राईब करा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा बघा. थँक्यू.